अयोध्येमधील या सीतारामचंद्रजींच्या विग्रहाची स्थापना स्वतः भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे। भगवान रामचंद्र जानकीजींसोबत ज्या महलामध्ये राहत त्याला म्हणत कनक भवन, हे भवन सोन्याचे होते। भगवान रामचंद्र भगवत धामाला गेल्यानंतर द्वापार युग येईपर्यंत या कनक भवनाची बरीचशी पडझड झाली आणि भगवान श्रीकृष्ण येईपर्यंत, भगवान श्रीकृष्णांचा अवतार होईपर्यंत या कनक भवनाच्या जागावर एक फक्त टेकडी राहिली। जरासंध वधानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेसह अयोध्येला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी बघितले की कनक भवनाच्या जागावर एक टेकडी आहे आणि या टेकडीवर एक पद्मासना देवी नावाची देवी तपस्या करत आहे। भगवान श्रीकृष्णांनी तिला तपस्येचे कारण विचारले। त्यावेळेस पद्मासना देवीने सांगितले की सीतारामचंद्रजींच्या दर्शनासाठी मी इथे तपस्या करत आहे। त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेसह सीतारामचंद्रजींच्या स्वरूपात तिला दर्शन दिले आणि तिला सीतारामचंद्रजींची एक विग्रह म्हणजे एक मूर्ती पूजेसाठी दिली। पहिल्यांदा रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण यांनी त्या विग्रहाची पूजा केली आणि नंतर ते सीतारामचंद्रजींचे विग्रह त्या टेकडीवर स्थापित केले आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा कनक भवनाची स्थापना केली। या मंदिरात आणखी 2 विग्रह आहेत। पुढे कालांतराने विक्रमादित्य राजा याने आणखी एक सीतारामचंद्रजींचा विग्रह स्थापित केला आणि पुढे ओरछाची महाराणी राणी वृषभानुकुमारी यांनी आणखी एक सीतारामचंद्रजींचा विग्रह स्थापित केला। अशा प्रकारे या कनक भवनामध्ये आता भगवान श्रीकृष्णाने स्थापित केलेले एक विग्रह, राजा विक्रमादित्य यांनी स्थापन केलेले एक विग्रह आणि राणी वृषभानुकुमारी यांनी स्थापन केलेले आणखीन एक सीतारामचंद्रजींचे विग्रह असे 3 विग्रह आहेत आणि आताचे जे कनक भवन आहे ते ओरछाच्या महाराणीनेच बांधलेले आहे।